नतमस्तक होतो. सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. रामनाथ महाराज उपस्थित आहे आणि अतिशय आमच्यावरती प्रेम असणारे आणि या गावचे भाचे असणारे. आधी भाचे नंतर जावई आहे का? माझी भाचे सांगितलं मी. आधी जावई सांगून नंतर भाचे नाही होते. भाचे झाल्यावरती जावई होता येतं. आदरणीय हरिभक्ती पण राजू महाराज उपस्थित आहे. महाराजांचे धन्यवाद. गोड अशी पपजाची साथ करताय. बरं वर्ष कमीच करा. जर तू कोणाची तक्रार असेल ना ऐकायला बाहेर येत नाही. मंडप मोकळा आहे अजून. ज्याला ऐकायचं ते येऊन बसते. आता घरच्याला का ताप देत बसायचं उगाच. झोपू द्या निवांत, झोपतील ते ऐक नाही. गोड अशी पक्वाची साथ करताय आदरणीय आमचे धाकटे गुरुबंधू हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्वाजवादक आमच्या मालेगाव तालुका नाशिक जिल्ह्याचं भूषण हरिभक्तीपरायण विजू महाराज उपस्थिती. महाराजांचे धन्यवाद, आभार व्यक्त करतो. गोड अशी हार्मोनियमची साथ बाबा दादा करता दादांचे देखील कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्व उपस्थित असणारे दोन्ही बाजूला दोन चोप या तुम्ही म्हणजे माझी झटलक सुरक्षा असं काय करता. तुमच्या वर्षात उभा राहिलो मी. यांच्या कोणावर तुम्ही विश्वास नाही. तुमच्यावर आणि तुम्हाला बघितलं तर खुशच झाला. आता काय भीती नाही आपल्याला. तेवढे पुढे अतिशय गोड असे दोनही चोपदार दोघांचे देखील धन्यवाद, आभार व्यक्त करतो. गोड अशी संसृष्टीने आमच्या मयूर दादाची अतिशय गोड व्यक्तिमत्व, गोड स्वभावाचा मुलगा, अतिशय सुंदर संसृष्टीने त्याचे देखील धन्यवाद. या ठिकाणी शूटिंग चालू आहे, लाईव्ह चालू आहे, तिकडे ते स्क्रीनवरती चालू आहे आणि महाराष्ट्रभर म्हणजे या गावातली काही मंडळी बाहेर आहे का नाही. मुलं काही ड्युटीसाठी नोकरीसाठी आहे, त्यांच्या इच्छेसाठी हे युट्यूबचं लाईव्ह त्या ठिकाणी त्यांना दिसते. तसं मी नाही म्हणतो, मला ते छंद नाही या गोष्टींचा. ते म्हटले नाही महाराज बाहेरची लोक बघतात, बघू द्या जरासं. म्हणून त्या युट्यूब ज्यांचं चॅनल आहे आपलं जिव्हाळा खानदेश, त्यांचे देखील कोटी कोटी धन्यवाद. मोठ्या संख्येने माझ्या भक्तिमती माता उपस्थित आहेत, तुमच्या चरणी दंडवत करतो. मोठ्या संख्येने पुरुष वर्ग उपस्थित आहेत, तुमच्या चरणावरती दंडवत करतो. आणि 5व्या दिवसाची सेवा भगवान भोलेनाथांच्या चरणी समर्पित करण्याच्या दृष्टीने वाटचाल करतो. विठ्ठल निवडलेला अभंग तुकोबा यांचा आहे, त्या 4 चरणाचा आहे. अतिशय गोड अभंग आज सेवेसाठी निवडलाय. बघा या अभंगामध्ये तुकोबारायांनी आपला परिचय करून दिलेला आहे. तुकोबाराय सांगतात मी बलवान झालो, मी ताकदवान झालो. महाराज तुम्ही बलवान झालात कसे? म्हटलं मी त्या देवाच्या अंकित होऊन मग मी बळीवंत झालो. ठीक आहे महाराज तुम्ही बलवान झालात, परंतु त्या बळाच्या जोरावरती तुम्ही काही केलं का? ते आपलं कर्तृत्व गाजवलं का? तुकोबाराय सांगतात गाजवलं का म्हणजे कसं काय गाजवलं का विचारता. जो प्रपंच चांगल्या चांगल्याला सुटला नाही, जो संसार चांगल्या चांगल्याला सुटला नाही ना, त्या संसाराला मी लाताळीला संसार. आणि काय केलं अजून जीवनामध्ये? 6 प्रकारच्या वर्म्या घालवल्या. केला षडवर्मीचा मार. 6 वर्म्या घालवल्या. कोणत्या कोणत्या? 6 वर्म्या. देहाच्या दोन्ही, मनाच्या दोन्ही आणि प्राणाच्या दोन्ही, अशा 6 वर्म्या घालवल्या. मग अजून काय केलं? अजून मी जनाचा त्याग केला, मी तनाचा त्याग केला आणि मी धनाचा त्याग केला. जन तन धन केले तृणाही समान. यांना गवताची किंमत दिली, यांना मी किंमत माझ्या जीवनामध्ये दिली नाही. मग महाराज या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या, स्वकर्तृत्वाने केल्या, देवाच्या अंकित झाला, संसाराला लात मारली, 6 वर्म्या घालवल्या, जनाचा तनाचा धनाचा सगळ्याच गोष्टीचा त्याग केला. परंतु याचा फायदा तुमच्या जीवनामध्ये काही मिळाला का? याचा लाभ तुम्हाला काही मिळाला का? याचं काही बेनिफिट असं तुमच्या पदरामध्ये पडलं का? तुकोबाराय सांगतात पडलं का म्हणजे माझ्या जीवनामध्ये सर्वात मोठं पद मला जर मिळालं, मी कोणत्या पदावरती जाऊन बसलो, या सर्व गोष्टीचा लाभ आता झाला आणि त्याचा फायदा तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता, आम्ही त्या मुक्तीच्या माथ्यावरती जाऊन बसलो. कशामुळे? ती सर्व त्या संसाराला मी लाताळलं, लाताळीला संसार आणि केला षडवर्मेचा मार. असं जगद्गुरू तुकोबाराय या अभंगातून सरळ सरळ भाव आपल्या समोर मांडतात. बघा तुकोबारायांनी या अभंगात आपला परिचय दिलाय. परिचय कधी द्यावा? परिचय कधी द्यावा? ज्या वेळेला समोरच्याला आपली किंमत कळत नसेल त्यावेळेला आपण आपला स्वतःचा परिचय स्वतः दिला पाहिजे. कधी सांगावा? आपली ओळख कधी सांगावी लोकांना? बळच आपण सांगू नये मी म्हणून. कधी आपला परिचय कधी द्यावा? ज्या वेळेला लोकांना आपली किंमतच कळत नसेल त्यावेळेला एक पाऊल पुढे टाकून आपला परिचय द्यावा.
पण तुकोबारायांना स्वतःचा परिचय का द्यावा लागेल? ज्या वेळेला लोकांना आपली किंमत कळत नसेल परिचय दिला पाहिजे, म्हणून तुकोबारायांनी अभंगात परिचय करून दिला. नाही महाराज, तुकोबारायांनी मोठेपणा सांगणं हे तुकोबारायांना शोभा देत नाही. ज्या तुकोबारायांनी म्हणावं अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, देवाशिवाय आम्ही कुणाची स्तुती केली तर आम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची आणि कीर्ती मानवाची वानू नये. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, स्तुती देवाची करावी, निंदाही देवाची करावी. माणसाच्या स्तुतीच्या भानगडीतही पडू नये आणि माणसाची निंदाही करू नये. स्तुती केली तरी पापच आहे, निंदा केली तरी पापच आहे. उलट महाराज या समाजात कुणाची निंदा केल्यापेक्षा देवाचं भजन करा. याच्यात याला त्याला नावं ठेवण्यापेक्षा आपला आपला परमार्थ कसा चांगला होईल याकडे विचार करा. कोण कसं वागतं हे समाजाला सांगण्यापेक्षा आपण किती चांगलं वागावं याचा निर्णय आपण आपला घेतला पाहिजे. मग तुकोबाराय तुम्ही स्वतः सांगतात का देवाशिवाय आम्ही दुसरी कोणाची स्तुती करणार नाही, मग आजच्या अभंगात तुम्ही कसं काय म्हणतात मी बलवान झालो? स्वतःची स्तुती स्वतःचा मोठेपणा तुम्ही का करता? काय कारण या गोष्टीचं? कशासाठी सांगतात मी बलवान झालो? हे तुम्हाला शोभा देत नाही. तर तुमची श्रद्धा माऊलींवरती, त्या माऊलींनी सांगावं स्वकीर्ती कानीनं ऐकावी आणि पूज्यता डोळ्यानं देखावी. स्वतःची कीर्ती माणसाने स्वतःच्या कानाने ऐकू नये आणि स्वतःचा पूज्यपणा मनुष्याने स्वतःच्या डोळ्याने बघू नये. हे जर माऊली ज्ञानोबारायांचे, विश्वमाऊली ज्ञानोबारायांचे जर शब्द असतील तर मग तुम्ही माऊलींना तर मानतात ना, मग का स्वतःचा मोठेपणा सांगितला? का स्वतःचा परिचय दिला? का परिचय दिला? स्वतःचा मोठेपणा, स्वतःची ओळख का सांगावी? ज्या वेळेला समोरच्याला आपली किंमत कळत नसेल त्यावेळेला स्वतःची ओळख आपण सांगितली पाहिजे. पण आपल्याला माणसं ओळखायला येतं काय सर? तुम्हाला विचारतो, माणसं ओळखायला येतं का? हे बघा, मी कीर्तनकार हे तुमच्या लक्षात कधी? फेटा बांधल्या पण समजा मी गाडीत आलो, माझ्या बरोबर राम महाराज, त्यांनी जॅकेट घातलेले, राम महाराज आता समजा तब्येत वजन बघा तुम्ही, त्यांच्याकडे बघा माझ्याकडे बघा, म्हणजे मी आता खेटा काढून दाखवला असता पण परंपरा मोडेल म्हणून दाखवत नाही. मला सांगा, जर मी गाडी चालवायला बसलो, ते माझ्या शेजारी बसले, ते गायक उत्तम तशी कीर्तनकार पण चांगले, पण मग ते माझ्या शेजारी बसले, होय आबा मी गाडी चालवून घेऊन आलो, ते गाडीतून उतरले, त्याचं जॅकेट घातलेले त्यांनी. मला खरं सांगा, तुम्ही जर माझा फोटो बघितला नाही, मला बघितलं नाही, कधी माझं कीर्तन ऐकलं नाही, तर तुम्ही सर्वात आधी कुणाचा हात धरा? साधे का ना? मी माझ्या जीवनात घडलेला प्रसंग सांगतो, जरी युट्यूब चालू तरी सांगतो, जे होईल ते होईल. मी नवीन कीर्तनकार झालो, 2006-07 ची घटना आहे, 2007 किंवा 7 ची घटना आहे. जळगाव जिल्ह्यातच कीर्तनाला आलो होतो मी गावाचं नाव नाही सांगा, तुमच्या जिल्ह्यात म्हणून नाही सांगणार, दुसरीकडे गेलो तरी नसतो सांगितलं. वादाची कामं, भांडण्याची कामं आवडतच नाही मला. म्हणजे आलो कीर्तन करायला, त्या लोकांनी फोन केला, मी आलो कीर्तन, तेव्हा बसचा प्रवास आपला, आलो बसनी आलो महाराज, इतके हाल. तर ते धोतर घालून बसचा प्रवास, नवीन लहान हो विनिकरी महाराज, किती वय तुमचं? 16. हा बस असं 16 वर्षाचं, मी 18 वर्षाचा असेल समजा, 2 वर्षांनी यांच्यापेक्षा मोठा असेल. आणि मग आलो कीर्तन, अशा रिंगटोन चालतील ना कीर्तन वाजू द्या, ते ऍडव्हेंटर नाकमुका 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 रिंगटोन अशा देवाच्या वाजल्या तर काय वाटत नाही महाराज, गोड गाव तसा. बघा, मी ते नवीन कीर्तनकार झालो, त्या लोकांनी फोन केला, आलो कीर्तनाला महाराज, बसनी प्रवास करून त्या गावात गेलो. गावात त्या लोकांनी मला घ्यायला आले बिचारी, कीर्तन झालं, आवडलं कीर्तन त्यांना. कीर्तन आवडल्यानंतर त्यांनी माझा मोबाईल नंबर लिहून घेतला, मी त्यांना सांगितला नंबर. तेव्हा मोबाईल नंबर एक तर लिहून घ्यावे लागायचे आणि त्याला दुसरा पर्याय कार्ड छापणे होते. ठीक आहे, मलाही छापायचे होते कार्ड, पण ते काय झालं, एकाचं कार्ड ते मीठ घ्यायला पाहिजे म्हणून आपल्याला नाही छापायचं. ते पंक्तीत लोक बसले ना, मीठ कुठं द्यावं म्हणते, त्याने काढलं म्हणजे टाका याच्यावर कार्ड, वापर कुठं करतील लोक. मी आता छापले 1000 छापले, पण कपाटावर ठेवले, मला वाटायचे.
अहो कार्ड घेतले का लोक असे जाताना बघू बघू म्हणते ना 2-2 रुपयाला विकायला परवडते. म्हणजे पैसे देऊन काही पैसे घेऊन दिला का त्याची किंमत असते, व्हॅल्यू असते त्या गोष्टीला. मग मी ते काही कार्ड वगैरे काही नाही, नंबर द्या म्हटले, मी नंबर दिला. मी नंबर दिल्यानंतर त्या लोकांनी मला पुन्हा सोडून दिला, बसनी घरी गेलो मी. मग बाबा ते शेजारच्या गावात ते लोक गेले, आता जसं आपलं निंबोला गाव आहे, शेजारच्या गावातले लोक म्हणले का हो तुमच्याकडे आता चांगला सप्ताह झाला, आम्हाला एखाद्या चांगल्या कीर्तनकाराचा नंबर द्या. तर त्या लोकांनी माझा नंबर दिला. म्हणजे हे भाई महाराज आमच्याकडेच कीर्तन झालं, हा त्यांचा नंबर घ्या, फोन लावा, बोलून घ्या बोलून घ्या. त्यांनी मला फोन केला, रामकृष्ण हरी. मी म्हटलं रामकृष्ण. मी का सांगतो, स्वतःचा परिचय का द्यावा लागतो मी त्यासाठी सांगतो. रामकृष्ण हरी. म्हटलं रामकृष्ण हरी. परमेश्वर महाराज उगले बोलताय का? म्हटलं हो उगले बोलताय. म्हणजे आम्ही नुसते उगले नाही महाराज, आम्ही हिरे मोती. हीरे मोती मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. असं उगले हिरे मोती म्हणायचं होतं मला, पण उगले हिरे मोती आहे का नाही. आम्ही हिरे मोती आहोत महाराज. ताकदीच्या नावाची ते काही साधं काम नाही, तेवढं तुम्ही हलक्यात घ्यायचं काही कारण नाही एवढं. मला परमेश्वर महाराज उगले बोलताय का? म्हटलं हो मी परमेश्वर महाराज उगले बोलतोय. म्हटले महाराज आम्ही अमक्या अमक्या गावावरून बोलतोय, आम्हाला तुमची तारीख पाहिजे. खाली आहे का? म्हटलं खाली. आता तेव्हा माझ्या सर्व तारखा खाली होत्या, वर काही नव्हती. खाली खाली. म्हटले घ्या तारीख लिहून. म्हटलं घेतो लिहून. पण म्हटलं दादा मला पैशाचं सुखदुःख काही नसतं, मी येतो कीर्तनाला, पण माझी अडचण येते, मी बसनी प्रवास करणार नाही. म्हटले काय अडचण? म्हणजे मागच्या वेळेला बसने आल्या, सीट रिकाम असून मला बसू देत नव्हते शेजारी. येताना मी त्या गावात आलो, तुमच्या शेजारच्या गाडीत म्हणजे एकच बसलेल्या सीटावरती, दुसऱ्या सीट रिकाम, 2 बसताना एका ठिकाणी रिकाम असताना मला बसू दिलं नाही. पण ठीक आहे, येताना मी आधी बसलेलो होतो तरी मला उठवून दिलं. म्हणजे तुम्हाला काय वाटतं अन्याय फक्त तुमच्यावरती होतो? अरे सर्वात जास्त अन्याय आमच्यावरती होतो. म्हणजे एक तर बसू देत नाही, आपण गेलं का ते धोतर पाहिलं जा माग जा. मग येताना आधी जागा पकडली ना, उडा जगाच्या कल्याणासंताची विभूती उडा. म्हणजे मी असं म्हणजे काय म्हटलं, मी गाडी घेऊन येईल माझ्या मित्र, माझ्याकडे काही गाडी नव्हती तेव्हा, मित्राची गाडी घेऊन या. मी काय सांगतोय, स्वतःचा परिचय का द्यावा लागला मी यासाठी सांगतोय. मी पुन्हा पुन्हा हे का सांगतोय, ते युट्यूबला पाहणाऱ्याला वाटते काही सांगता म्हणून. युट्यूबला का टाकू देत नाही, ते एखादा व्हिडिओ पडला का पाहणारे जवळजवळ 5-50 हजार लोक राहतात आणि कमेंट करणारे रिकामी 2-4 राहतात. ते काहीतरी हे सांगितलंच पाहिजे का, आम्ही काही सांगू, ऐकणारे काही लोड घेत नाही तर तुम्ही बाकीच्यांनी काय लोड घ्यायचं, काही कारण नाही ऐक नाही. पण आम्ही चांगलं सांगत असतो, आम्ही वाईट कुणाला सांगत नाही, द्या लक्ष द्या. मग ते गावात महाराज या म्हटले. मग मी माझा मित्र त्याला सांगितलं, म्हटलं तुझी गाडी घे, आपल्याला कीर्तनाला जायचंय. ते म्हटले परमेश्वर महाराज मी तुमच्या बरोबर याच्या आधी 2-3 वेळा कीर्तनाला आलो, पण तुम्ही धोतर असा चांगला नेहरू शर्ट घालता आणि मी साध्या कपड्यावरती ते काही चांगलं वाटत नाही. म्हणलं मग मी पण धोतर घालतो. आता त्याची तब्येत चांगली होती बाबा, तब्येत नाही अशी नव्हती एवढी. तुम्ही आता त्यांच्याकडे जाऊ नका कोणाकडे, ते माझे रक्षक आहे. मला खरं तुम्हाला सांगा, या मंडळीवर खरं प्रेम केलं पाहिजे, खरंच प्रेम केलं पाहिजे. की निस्वार्थ मला चांगलं वाटावं यासाठी, म्हणजे तसं सगळ्यांवरतीच प्रेम केलं पाहिजे, पण यांच्यावर थोडं जास्त केलं पाहिजे. मग ते चांगली तब्येत होती, दाढी वगैरे होती, त्याला फुल दाढी होती, माझ्या वयाने मोठा होता, तब्येत चांगली. मी माझं धोतर दिलं, त्यांचे धोतर नवीन शर्ट घातला, कडक टोपी घातली, ओमनी गाडी होती त्याची, चालत ओमनी तिने बॉक्स गाडी, बसला चालवायला, मोठा गंध लावला, गळ्यात माळ नव्हती त्याच्या, गंध मोठा लावला होता, बसला गाडी चालवायला. मला म्हणलं वा मस्त दिसतोय, चांगला दिसतोय. मला काही पुढचा मागचा काही अंदाज नाही दिला, साधा माणूस आहे महाराज. माझ्यासारखा भोळा माणूस तुम्हाला कुठंच पाहिला नाही मिळायचं, एकदम साधं जग नाही आपलं. मला अजून काही कळत नाही, खरंच काही कळत नाही. माझी आई त्या दिवशी म्हणजे तुला अजून काही कळत नाही, तर ठीक आहे आई येते. नंतर बायको म्हणजे तुम्हाला काही कळत नाही, अंदाज आला आता काही कळत नाही.
आता तुम्ही फक्त कीर्तन झाले म्हणून नका रात्रीच्या बाबाला काही कळत नव्हतं म्हणून तुम्ही तरी सोडा बोलायला ऐकते ऐकलं. मग बसलं ती गाडी चालू. मी म्हटलं मी मागे झोपतो, गावाजवळ आलं की मला उठव, मी पुढे येऊन बसतो म्हणजे माझं काय पडलं वजन पडलं आहे साहेब. मी आता मग गाव जवळ आलं तर म्हटलं महाराज या पुढे. मी उठलो पुढे जाऊन बसलो. पुढे जाऊन बसलो. गावात मग हरिपाठ चालू होता. नेमका हरिपाठ संपला. गाडीची लाईट बघितली आणि 4-6 कार्यकर्ते पळत आली. महाराजाची गाडी आली, महाराजांची गाडी आली, महाराजांची गाडी आली, पळत आली महाराज. आता मला वाटलं ते येत आहे तोपर्यंत खाली उतरून याला गाडी रिवर्स करून लावायला वळून निघाली सुपर आता. मग मी खाली उतरलो. मी सॅग आताही गाडीत सॅग ती पाठीवरती घेतली. येऊ द्या येऊ द्या. ते कार्यकर्ते आले माझ्या माग उभे. मग त्यांनी म्हणून महाराज आम्ही गाडी लावून घेतो तुम्ही चाला. पण त्यांनी महाराज बघितलेलंच नाही. त्याचा काही दोष नाही, त्या बिचाऱ्यांचा काही दोष नाही त्याच्यामध्ये, ती निर्दोष आहे. तर त्यांनी माझ्याकडे दोघा तिघांनी बघितलं. दोघा तिघांनी गाडीमध्ये बघितलं. जे गाडीत बघत होते म्हणजे बाबा मध्ये हे बॅग सांभाळायला परिचय का द्यावा लागतो मी त्याचा, ती बॅग सांभाळायला. म्हटलं ठीक आहे. आता ते खाली उतरल्यावर ड्रायव्हर सांगितलं महाराज ते बा मी ड्रायव्हर आहे. मग मी थांबून घेतलं. मग ते खाली उतरला तो ड्रायव्हर गाडीचा. ते कडक कपडे धोतर आणि ती दाढी. हे कार्यकर्ते पाया पडायला म्हणजे जर यांना कळालं याच्या गाड्यात माळ नाही लय मारतील याला आता काय ताकद. मग त्यांनी म्हणावं ना महाराज ते त्याला लय आनंद. मला कोण कधी पाया पडण्याले आपल्या त्यांनी पाया पडू दिले महाराज. आता ते त्यांनी काय केलं मग महाराज बो त्यांनी ते हात धरला महाराज. चला बाबा. त्यांनी म्हणावं ना महाराज मी माग. तो कार्यकर्त्याचे पुढं कार्यकर्ते त्याच्या माग मी माग. मला असं वाटायचं पुढे जाऊन निदान सांगूया बा सांग तुम्ही महाराज. मी असं मध्ये घुसायला लागली एखाद्या कोकणाला भाई मागं म्हटले बाबा किंवा काय पुढं म्हटलं काही अडचण. मग आम्ही पंक्तीवाल्यांचे ज्यांच्याकडे भोजन होतं त्यांच्याकडे गेलो. तर तिथं गेल्यावरती ते एका बादलीमध्ये गार पाणी होतं, एकीमध्ये गरम पाणी. गरम पाणी कोणाला गार पाणी कोणाला बाकी ऑर्डर सर्व बाकी इतर लोकांना. मी गेलो आणि त्या गरम पाण्याच्या बादलीत हात घातला. मालकाचं पोरग उभं होतं. काय म्हटलं दादा हात पाय धुतो ना. गार पाण्यात धुते महाराज झालं. आपलं काय शीतोष्ण सुख दुःखेशो आणि समसंग विवर्जित. आपल्याला गारही सारखं गरमही सारखं. मी हात पाय धुतले मध्ये पंक्तीला जाऊन बसली. बाकीच्यांना बसायला पट्ट्या टाकल्या. फक्त एकट्या महाराजाला बसायला पाठ होता आणि ताट ठेवायला पाठ होतं. मी गेलो तसा पाटावर बसतो. आबा बसलो पाटावरती. मालकीन उभीच होती. काय जेवायचं इकडे बस ते महाराजासाठी. ऐका ना तरी मी म्हटलं नाही मी महाराज आहे. एवढी सहनशीलता आहे माझ्याकडे अजून पण तरी बोललो नाही मी महाराज आहे. मी म्हटलं जेवेल ते होईल. मग मी बाजूला बसलो आणि ते आले ना महाराज ड्रायव्हर आला ते पाटावर बसलो. मला कोपर लावायचं कसं काय. मी म्हटलं मला भूक लागली म्हणून बसलो. मी फक्त जेवण झालं काही ही बॅग आहे याच्यात फेटा आहे उपर नाही तून ती लोक मी गाडी मी बोललोच नाही महाराज म्हणून. मग ताट वाढून आले महाराज. सर्वांना ताट वाढून आले. मलाही ताट वाढून आलो. पण ते महाराज होते ना त्यांना ताट त्याच्या भोवती रांगोळी. आता पुंडलिका करायचं बसायचं. तितक्यात मालक आले. मालकाच्या हातात नारळ शॉल. त्या नारळाच्या खाली 500 रुपये होते तेव्हा. नारळ शॉल त्या नारळाच्या खाली किती पैसे होते आई साहेब 500 रुपये. कोणासाठी मला याच्या आधी काही वाटलं नव्हतं. एवढे जरी याच्या वाटायला गेली तर हा काय आपल्याला परत येणार. तो मालक ते 500 नारळ ठेवणार. मी उठून उभं राहिलो. मला तुला काय झालं म्हटलं काका कीर्तनकार मी. हा कोण आहे तो ड्रायव्हर आहे गाडी. त्याला विचारलं खरं एक म्हणे उठ बाहेरच्या पंक्तीला संपला आपल्या विषय. मला झाला म्हणजे असं काही घडलं नाही पण सांगावं लागतं म्हणून सांगितलं. मुद्दा हा आहे मुद्दा आहे. मला एक सांगायचं साहेब मला का सांगावं लागलं मी महाराज आहे. हाणून घ्यावा का नाही आता तुम्ही सांगा. हाणता का आता मला 500साठी नाही. ज्या वेळेला समोरच्याला आपला परिचय नसेल त्यावेळेला स्वतःचा परिचय आपण स्वतः करून दिला पाहिजे. ज्या वेळेला समोरच्याला आपली किंमत नसेल त्यावेळेला आपण आपला अधिकार सांगितला पाहिजे
तुकोबारायांच्या जीवनात तेच घडलं. लोकांना तुकोबाराय कळाले नाही. मला सांगा आई साहेब, सांगा दादा, तुकोबाराय त्यावेळेला लोकांना कळाले नाही, आता तरी कुठं कळत आहे? आता तरी कुठं कळत आहे? अरे जेवढी गाथा तुकोबारायांची गाथा जेवढी दगडांना कळाली एवढी माणसांना कळाली नाही. तुकोबारायांची गाथा दगडांना कळाली, माणसांना कळाली. अरे असे दगड होते ज्या दगडांना बांधून गाथा पाण्यात टाकली, पण त्या दगडांना माहिती होतं जर ही आपण तळाला घेऊन गेलो तर पुढं या कलियुगामध्ये सामान्य जीवाचा उद्धार करायचा. म्हणून त्या दगडांनी देखील त्या गाथेचं रक्षण केलं. ज्यांच्यासाठी रक्षण केलं ती दगड आजही गाथेचं पालन करत नाही. ही खेदाची गोष्ट आहे, ही खेदाची गोष्ट आहे. नाही तुकोबारायांचा अधिकार कळाला. तुकोबारायांकडे काही लोक गेले, महाराज काय जीवन आहे तुमचं, काय जगणं आहे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकार. अरे दुसऱ्यावरती तुमचा दुसऱ्याचं कल्याण करण्यामध्ये आयुष्य, प्रपंचाची होळी केली तुम्ही. कुणासाठी केली? प्रपंचाची होळी. काय तुकोबारायांची परिस्थिती होती बाबा, काय माझ्या तुकोबारायांचं जीवन होतं. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मिली. हे कोणाच्या घरातले? बघा ना, ज्यांनी आपल्यासाठी 4,500 अभंगाची गाथा दिली त्या तुकोबारायांची परिस्थिती सांगतोय तुम्हाला. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, माने गेला द्रव्य गेलं. आणि तुकोबारायांची पत्नी महाराज मृत्युमुखी पडल्या. कशामुळे? स्त्री एक अन्न अन्न करिता मिली. फक्त अन्न वाचून तुकोबारायांची पत्नी मिली. एवढी गरीब तुकोबारायांची. कशा वाचून? आता बाबा वय किती तुमचं? 82 वर्षाचे आजोबा बसले. 82 वर्षाच्या कालावधीतले तुम्हाला जास्त नाही, पण तुम्ही एवढ्या 20-30 वर्षाचा कालावधी विचार, तुम्हाला 30 वर्षाचा कालावधी, 30 वर्षाच्या कालावधीमध्ये एखाद्याची बायको अन्न वाचून मिली असं ऐकलं का तुम्ही? हा, अन्न खाऊन मिली हे ऐकलं असं, खाऊन मिली हे ऐकलं, पण अन्न वाचून मिली असं ऐकलं का? अरे मेलीच नाही. पण तुकोबारायांची आवाज, तुकोबारायांची परिस्थिती, स्त्री एक अन्न अन्न. पण देवाचं भजन कधी तुकोबारायांनी सोडलं नाही. एवढ्या वेदना, एवढ्या यातना झाल्या. काय त्रास माझ्या तुकोबारायांना लोकांनी दिला नाही सांगा. कोणी तुकोबारायांची चेष्टा मस्करी केली नाही सांगा. कोणी तुकोबारायांची परीक्षा घेतली नाही ती सांगा. एवढं सगळं केलं पण माझ्या तुकोबारायांनी सहन. कधी तुकोबाराय देवावरती रुसले नाही महाराज, कधी तुकोबाराय देवावरती रुसले नाही. उलट तुकोबारायांनी म्हणावं देवा जाऊ दे, दिला लोकांनी त्रास, लोकांना शिक्षा देऊ नको. उलट या लोकांनी मला बघितल्यानंतर जर लोकांना त्रास होत असेल ना तर देवा तुला विनंती करतो, आता मी या लोकांना दिसलो नाही पाहिजे. आता दिसो नाही जना ऐसे करी गाणारा. नाही इच्छा देवाला आणण्याची या जगामध्ये. पण लोकांना तुकोबाराय काही म्हटली नाही. काही लोक तुकोबारायांकडे गेले, महाराज किती त्रास दिला आम्ही तुम्हाला, गावाच्या बाहेर काढल्या, शिव्या दिल्या, नको नको त्या यातना दिल्या. हा त्रास तुम्हाला झाला तुकोबाराय, पण तुम्ही तो त्रास सहन केला. एवढं तुम्ही सहन केलं तुकोबाराय, एवढी सहनशीलता तुमच्याकडे आली कशी? तुकोबाराय सांगतात ही सहनशीलता नाही, हा माझा परमात्मा. किती त्रास दिला तुकोबाराय तुम्हाला, किती त्रास दिला तरी तुम्ही तो त्रास सहन केला. तुकोबाराय नेमके तुम्ही एवढा त्रास सहन करतात, नेमके तुम्ही कोण आहात? माझे तुकोबाराय सांगतात, बाबा रे मी कोण आहे हे मला विचारण्यापेक्षा मी कोण आहे हे तुम्ही देवाला विचारा. पुसणे ते
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा रे माझ्या दिसण्यावर जाऊ नका. मी कोण आहे मला विचारण्यापेक्षा मी कोण आहे बढिया जे अंकिता, 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 बढिया तुकोबाराय सांगतात मी कोण आहे की देवाला विचारा. लोक म्हणते आम्ही देवाकडे जावं, देवाला तुमचा अधिकार विचारावा. या पात्रतेचे आम्ही राहिलो नाही. किती त्रास दिला आम्ही, नाही देवाकडे जाऊ शकत. तुम्ही सांगा तुकोबाराय कोण आहात तुम्ही. मग तुकोबारायने आपला परिचय अभंगाच्या पहिल्या चरणात दिला. तुकोबाराय सांगतात मी जसा दिसतो तसा. माझ्याकडे विशेषता आली. काय विशेषता आली महाराज. मी बलवान झालो, मी ताकदवान झालो. कसे झालं, त्या देवाच्या अंकितून. मग आम्ही बळीवंत झालो. ठीक आहे, बळ आलंय तुमच्याकडे. मग कोणतं बळ तुमच्याकडे आलं महाराज. कोणतं बळ आलं. बळाचे 5 प्रकार. किती प्रकार बळाचे. 5 प्रकार. ऐका कोणते कोणते. माणसाकडे शारीरिक बळ असावं. शारीरिक बळ नसेल कौटुंबिक बळ असावं. कौटुंबिक नसेल सत्तेचं बळ असावं. सत्तेचं नसेल संपत्तीचं बळ असावं. आणि संपत्तीचं बळ नसेल तर माणसाकडे 5वं बळ बुद्धीचं असावं. किती बळ झाले.
5 झाले. कोणते कोणते झाले नका सांगू, माझं मी बघून घेईल काय. माणसाकडे शारीरिक बळ असावं, शारीरिक बळ नसेल कौटुंबिक असावं, कौटुंबिक नसेल तर सत्तेचं बळ असावं, सत्तेचं नसेल तर संपत्तीचं बळ असावं, आणि संपत्तीचं नसेल तर माणसाकडे 5वं बळ बुद्धीचं असावं. या 5 बळांपैकी एक तरी बळ माणसाच्या जीवनामध्ये पाहिजे. ठीक आहे महाराज, तुम्ही हे 5 बळ सांगतात, परंतु या बळाचे फायदे काय ते सांगा. बळ नका सांग, त्याचे फायदे. नुसता गुळ देऊ नका, तो खाल्याचा फायदा सांगा. गोळ्या देऊ नका, त्या खाल्याचा फायदा सांगा. कीर्तनाला बोलवू नका, आल्याचा फायदा सांगा. कीर्तन केल्यावरती कीर्तनात काही सांगू नका, सांगितलं तर त्याच्यापासून आम्हाला फायदा काय होईल ते सांगा. बिना फायद्याचे बळ सांगा. 5 बळ सांगताय ना तुम्ही, या 5 बळांचे फायदे काय ते सांगा. ऐका, या 5ही बळांचे फायदे तुम्हाला सांगतो. माणसाकडे शारीरिक बळ पाहिजे. या माणसाकडे शारीरिक बळ पाहिजे. त्या बळाचा फायदा आहे, लक्ष देऊ नाही का. काय फायदा आहे? ज्याच्याकडे शारीरिक बळ आहे त्याच्या नादाला कोणी लागत नाही. हा पहिला फायदा. पहिलवान मनुष्य, पहिलवान गडी, त्या पहिलवानाला कोणी दम देतं का दादा? त्याला कोणी गल्लीत उभं म्हणतं का बाहेर ये बाहेर म्हणतं का त्याला कोणी? पहिलवानाला दम देत. मला कोणी म्हणतंय बाहेर ये, पण मी जात नाही. मला माहिती बाहेर गेल्या पुन्हा मध्ये नाही येऊ द्यायचं आपल्याला. माणसाकडे शारीरिक बळ पाहिजे. ते बघा, शारीरिक बळ कोण नादाला लागेल का? वाट्याला जायचंच नाही महाराज, म्हणून माणसाकडे शारीरिक बळ पाहिजे. त्या बळाचा फायदा आहे, त्याच्या नादाला कुणी लागत नाही, त्याच्याशी भांडणं कुणी करत नाही. काय झालं, असाच एक शारीरिक बळावाला पहिलवान गडी एका हॉटेलमध्ये चहा पित होती. पहिलवान होता बर का, किती मस्त दादा. पहिलवान गडी चहा पित होता. तो चहा पित असताना अचानक त्याच्या जवळ असा माझ्यासारखा बारीक जिडी गेला. त्याचं चहा पिणं चालू आहे. ही गेला असं बारीक होतो एकदम, अगरबत्ती उदबत्ती छाप पहिलवान म्हणतो. मग त्याने विचार करावा काय मागचा पुढचा. ही गेलं ती चहा पित होत ना, त्याच्या खंदिशी पानाखाली मारली, खंदिशी मारली, समेवरती मारली, काही काही मारून गेल्यावर अर्ध्यात असं मारली, खंदिशी मारली. मारल्यावरती आता ज्याला मारली तो पहिलवान होता. पहिलवानाचा मेंदू म्हणजे नाही म्हणजे असं तापड गुडघ्यात नाही मारा, असं नका म्हणतो. असं एखादा झाला जागा मग काय करायचं, म्हणजे तापड असतो, असं गरम मेंदू असतो असं मला सांगायचं. तुम्ही लगेच गुडघ्यात नेऊन घातला असं नाही करायचं. बघा म्हणजे आपली हिंमत नाही, मग कोणा कोणतरी बोलून घेत असतो मी या गोष्टी. राग आला मारला त्याला, पहिलवान होतं शूट, त्याला वाटलं माझ्या कानाखाली मारली. त्याने चहाचा ग्लास खाली ठेवला, उभं राहिला कशासाठी, त्याला असं उठावं, ज्याने मारली त्याचा आता बुक्यात जीव वाटणं साहजिक होतं. उठून उभा राहिला, ज्याने मारलं त्याच्याकडे बघितलं, बारीक गडी त्याच्या तोंडाकडे बघितलं, पुन्हा खाली बसला, राहिलेला चहा, शिल्लक राहिलेला चहा प्यायला लागला. ज्याने मारली तो निघून गेला. काम झालं, माणसाने थांबू नये, काढता पाहिजे. कीर्तन झालं नाही, कीर्तनकारांनी कीर्तन झालं का लगेच इथून राम राम करावं लोकांना. काय कुणी सेल्फी फोटो काढ घ्या, 2-4 फोटो द्यावा, आपलं गाडी जाऊन बसून लगेच घराकडे निघा. कीर्तन झालं, स्टेजवर बसायचं. किती वर्ष झाले सप्ताहाला? 51. पुढच्या वेळेला सप्ताह माझ्या ताब्यात द्या, तुम्ही गावकरी करून घेतली. हे असं हे हे या गोष्टीना कीर्तनकारांनी कीर्तन करायचे, किडे पाडायचे काम नाही. आपलं कीर्तन झालं का आपला काढता पाय घ्यायचा. तुम्हाला आलं असं, तुम्हाला लई बारीक ऐकायची सवय, तुम्हाला आलंच असलं ऐकायला अंदाज गेलं नसतं आलं लगेच, मग लगेच निघालं पाहिजे. काम झालं का थांबू नये. ज्याने मारली त्याला राग आला होता, ज्याने मारली तो गेला निघून, थांबला नाही. ते आजूबाजूचे लोक होते, ते मारताना बघितलेले, ते उठले आणि त्या जवळ गेली, त्या पहिलवानाजवळ. काय गडी तू येड्या, रोज 4 किलो काजू बदामा लागतात तुला,
काय तब्येत तुझी? अरे हाती सारखा गडी, हे तब्येत, अरे खाऊन खाऊन हाती सारखा पोचला. तो उदबत्ती छापा लावून तुला मारून गेला, काही जगणार का? आत्महत्या केली पाहिजे, आत्महत्या तू मला काय अडचण? अरे पण तू गडी, तू पहिलवान, तो उदबत्ती छाप, अगरबत्ती छाप, तो मारून गेला, काही जगणार तुझं? तो म्हटलं तुमचा चहा पिऊन झाला तर बिल मी देतो, पण जास्त ताप दिले तर मला आधीच राग आलाय. राग काढावा कोणावरती मी या चिंतेत आहे. तुम्ही माझ्या हाताला येऊ नका. पण तू का मारलं नाही? ऐका, मला वाटलं उठावं एका बुक्कीचा तर जीव, मग का मारलं नाही? आणि त्याच्या तोंडाकडे बघितलं, लक्षात आलं हे 12 जण भाऊ. किती भाऊ? 12 भाऊ. मी याला एक मारली आणि हा घरी गेला आणि बाकीचे 11 घेऊन आला. मग अरे माझ्याकडे शारीरिक बळ आहे, परंतु त्याच्याकडे कौटुंबिक बळ आहे. माणसाकडे शारीरिक बळ असावं, नसेल तर कौटुंबिक बळ असावं. परिवार माणसाच्या पाठीमागं पाहिजे, परिवार आपल्या बरोबर पाहिजे. अरे भाऊ आपला 2च भाऊ आहे, पण दोन्ही भाऊ गावामध्ये फिरताना एका गाडीवर गेले पाहिजे, एका गाडीवर गेले. भावाभावानी वाटायचं असेल तर प्रेम वाटा, विनंती करतो बरं का निंभोरेकर. मग सर्व भाऊ, जर तुम्ही भावाशी बोलत नसाल, या कीर्तन हे 51 वर्ष आहे, तुम्हाला हात जोडून विनंती आहे. जर भाऊ जिवंत असेल आणि भावाशी बोलत नसाल, कीर्तन झालं, रात्री घरी जा, झोपा, सकाळी उठा, आंघोळ करा, मारुतीच्या मंदिरात, महादेवाच्या मंदिरात दर्शनाला जाण्याच्या आधी भावाकडे जा. भाऊ मोठा असेल तर मोठ्या भावाकडे जा, पाया पडा, दादा एवढे दिवस चूक झाली, माफ कर. चूक जरी मोठ्याची असेल 2 पावलं मागे या. भाऊ महत्वाचा आहे, भाऊ महत्वाचा आहे. त्या भावाला म्हणा चल मारुतीच्या मंदिराला बरोबर जाऊ दर्शनाला, आणि तुम्ही दोघं जर एका बरोबर मारुतीच्या मंदिरात दर्शनाला आले ना, गावातली चर्चा बघा काय गावातली. भाऊ लय महत्वाचा आहे, भाऊ लय महत्वाचा आहे. आपण एकत्र राहिलं पाहिजे. भावाभावानी वाटायचं तर प्रेम वाटा, संपत्ती वाटायच्या, शेती जमीन घर वाटायच्या भानगडीत तुम्ही पडू नका. भावानी काय वाटायचे? फक्त प्रेम वाटायचे. मग तुम्ही घर कोणी वाटतील? आपल्या बायका का आलं त्याच्यासाठी आणले आपण, वाटून घेतील त्या. काय त्या चमचे वाटून घेतात, ते काही एवढं सोपं काम समजता का तुम्ही? त्या वाटून घेतील, काय वाटून घ्यायचं. पण तुम्ही प्रेम वाटा, भाऊ महत्वाचा आहे हे डोक्यात ठेवा तुम्ही. काय मला हे कळत नाही हो, लग्न किती वर्ष होतं आपलं? लय उशिराचे सांगू नका, ज्याचे होत नाही त्याचे, ज्याचे झाले त्याचे सांगा. 22, 24, 25. तुम्ही सांगशाल 48 एखाद्याचे, ते नाही सांगणार. लय लेट असं नाही आहे की नाही, म्हणजे 25, 26, 27. मला एक सांगा, 27 वर्षाचा कालावधीत आपण आपला भाऊ ताटाला ताट लावून जेवतो का नाही? मग 4-6 महिन्यात काय होतं? आपला भाऊ आपल्याला चुकीचा वाटतो. काही नाही हो, आपल्याकडे मेन लाईट होती, आर्थिंग नव्हती. आर्थिंगनी एवढा घोटाळा केला, बाकी काही झालं नाही माझा. एकच त्यांना काहीच म्हणायचं नाही. आता त्यांना काय दोष द्यायचंय? अजिबात दोष देऊ नये. या ज्या सुना आल्या ना, कोणत्या सुनाला बोलण्याचा आपला आईसाहेब अधिकार नाही. मी सासवा बसले ना, मुलगा जर तुमचा ऐकत नाही, त्याचे दोष तुमच्या मुलाचा आहे का सुनेचा आहे? नाही, तुम्ही सुनेचा म्हणून मग सांगतो काय तुम्ही सुनत होत्या ना कोणाची तरी आधी. दोष कुणाचा आहे? मुलगा लग्न झाल्यावरती तुमच्याशी बोलत नाही, दोष कुणाचा आहे? मुलाचा आहे. त्या सुनाला काही नाव ठेवा, ती काही बळच आली का? तुम्हीच बँड लावून गेली होती, चाल बाई चाल बाई चाल बाई, ती बळच आली, मला एवढ्या नाही मारत. तुम्ही गेले होते ना, एकटं नाही, तुम्ही तर गावातले सर्व लोक घेऊन लागले गेले होते नाही. मग तिला काही बोलायचं नाही. काय बोलायचं? तुमच्या लेकाला बोलायचं. त्या पुरीला काय बोलून फायदा? त्या पुरीला म्हणत्या लहानाचा मोठा केला तर हाताच्या फोडासारखा वागवला, लोकांची तिथं कामाला गेले, त्याला कपडे काय घेतले, कॉलेजला काय पाठवलं, शाळा काय शिकवली, तू आता आली त्याला मुठीत घेतलं. तुला माहिती का 9 महिने 9 दिवस त्याचा त्रास सहन केला. बस, आणि ती काय गुगलवरून डाउनलोड करेल नाही, ती म्हणजे सुनबाई काय गुगलवरून डाउनलोड केली का? तिच्या आईने त्रास सहनच केलाय ना. कसं बोलतो
एकत्र राहा, संघटित राहा. माणसाकडे पारिवारिक बळ पाहिजे. पहिलं बळ सांगितलं शारीरिक बळ, दुसरं कौटुंबिक बळ. शारीरिक बळ नसेल, कौटुंबिक बळ नसेल तर माणसाकडे तिसरं बळ पाहिजे. कशाचं? सत्तेचं बळ पाहिजे. हातात काय पाहिजे? आपल्या सत्ता पाहिजे. ज्याच्या हातात सत्ता आहे तो काही करू शकतो. हातात काय पाहिजे? सत्ता पाहिजे. ज्याच्या हातात सत्ता आहे तो काही करू शकतो. काय करू शकतो? एका दिवसात 1500 बंद करून 2000 चालू करू शकतो, नंतर त्याही बंद करू शकतो. हे सत्तेचं बळ. म्हणजे मला राजकारण आवडत नाही सांगायला, करायला आवडत नाही. लोक म्हणतात तुम्हाला काय करायचं राजकारण? आपल्याला आपलं मतदान चालतं ना, आपलं राजकारण बी चाललं पाहिजे आपल्याला. पण मी सर्व पक्षांचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी सत्तेच्या बळासाठी माझा कोणत्याच पक्षाला विरोध नाही माझा. म्हणजे इथून पुढे 5 वर्ष कोणत्याच पक्षाला नाही. 5 वर्ष निर्णय कोणाचा विरोध नाही. आता 5 वर्ष कोणाला विरोध नाही. काय आता विरोध करायचं? झालं, जेवायचं ते होऊन गेलं. असं सर्व पक्षांचा मी निष्ठावान कार्यकर्ता आहे. तुम्ही सांगायचं महाराज हे आपल्या कीर्तनाला आलेले बीजेपीचे माणसं आहेत, मी हा भंग घेतो. वचन ऐका कमळापती. कमळ येतं नाही जायचा. वचन ऐका. तुम्ही म्हणायचं अहो महाराज हे पंजावाले, मग उभारीला हातावाले. तुम्ही म्हटले महाराज अहो हे जे आलेले लोक घड्याळावाले, मग घडी घडी काळ. अहो हे आपले गुलाबराव पाटील धनुष्यबाणावाले आले, मग तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आणि अपक्ष आले मग पांगुळा झालो देवा हाताना पाय. लोकांच्या सत्ता पाहिजे हातात. सत्तेचं बळ. ज्याच्या हातात सत्ता आहे तो काय करू शकतो? ज्याच्या हातात सत्ता आहे तो चांगले निर्णय घेऊ शकतो. ज्याच्या हातात सत्ता आहे तो काय करू शकतो? 2 महिने पुढचे पैसे आधी अकाउंटला लाडक्या बहिणींच्या टाकू शकतो. हे सत्तेचं बळ आहे. सत्तेचं बळ आहे. म्हणून हातात काय पाहिजे? माणसाच्या सत्ता पाहिजे. हे बघा, जरी मी विनोद करतोय तर आपल्या मुद्द्याला सोडून विनोद नाही, हे लक्षात ठेवा. तशी येते नाही मला, पानच तशी लिहिली. हे काही पान दिलेलं नाही माझ्या घरी, तुम्ही येऊन पहा. बघा माणसाकडे शारीरिक बळ असावं, नसेल कौटुंबिक असावं, ते नसेल तर सत्तेचं बळ असावं. सत्तेचं नसेल तर माणसाकडे चौथं बळ संपत्तीचं असावं. कशाचं पाहिजे? माणूस संपत्ती. माणसाकडे संपत्ती पाहिजे गड्या, पाहिजे. फक्त ती अनियतीची नको, ती नीतिमतेची असावी. धन असावं तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे असावं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धन कसा असावं? जोडून या धन उत्तम व्यवहारे. ते उत्तम व्यवहाराने कमवलेला असावं. आपल्या खिशात पैशांचा खळखळाट असावा. वाक्य लक्षात नाही का दादा? आपल्या खिशात पैशांचा खळखळाट असावा, परंतु त्या पैशाला कुणाचा तळतळाट नसावा.
पैसा वाजला पाहिजे, पण तो वाजत असताना कोणाला तरी लुबाडलंय हे आपल्या मनात आलं नाही पाहिजे. म्हणून माणसाकडे संपत्तीचं बळ पाहिजे गड्या. या जगामध्ये पैशाशिवाय माणसाला किंमत नाही. मी तुम्हाला विचारतो, या जगात माणसाला किंमत आहे का पैशाला किंमत आहे? पुन्हा एकदा विचारतो, या जगात माणसाला किंमत आहे का पैशाला किंमत आहे? पैशाला, बरोबर ना? पैशाला. पण माणूस नसला तर पैसे कोण उचली? कोणाला किंमत आहे? माणसाला. माणसाला किंमत आहे, बरोबर ना? जर माणसाला किंमत आहे तर मग ज्याच्याकडे पैसे नाही त्याच्या घरी कोणी जात नाही. मग या जगात माणसाला किंमत नाही, पैशालाही किंमत नाही. मग पैशावाल्या माणसाला किंमत. पैशाला नाही, पैशावाल्या माणसाला किंमत आहे. धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी. नाथबाबांची ओवी सांगतो तुम्हाला. धनवंत पुरुषासी स्त्री लवटव करी कैशी. पैसा असल्यावर बायको पुढं पुढं करते. नाथबाबांनी एकदम ब्रँडेड उदाहरण दिलं. मी सांगणार नाही, अर्धा तास काढायचा या गावात मला. नाथ महाराज सांगतात, जर पैसा असेल धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैशी. कशी बाई पुढं पुढं करते. नाथ बाबांनी उदाहरण दिले. सांगू का नको? वाईट नाही वाटायचं कोणाला? जाऊ द्या, मी भाव सांगतो. नाथ बाबा म्हणतात, कशी पैसा असेल तर बायको कशी पुढं पुढं करते. जसं भाकरीचा कुटका बघून कुत्री शेपूट हलवते. म्हणजे शपथ सांगतो, हे नाथ बाबांचं. हे का माझ्या चुलत्या काठी लिहिलंय का काय काही पण धनवंत पुरुषाची स्त्री लवटव करी कैसी. भाकरीचा कुटका बघून या जगात माणसाला नाही गड्या, पैशावाल्या माणसाला किंमत. काय झालं? हे संपत्तीचं बळ. एका गडगंज श्रीमंताची शेळी मेली. काय म्हणता इकडे? बकरी, शेळी. आपण कळालं ना तुम्हाला काय ते? बस ना, मग काय बकरी म्हणा नाही तर शेळी म्हणा. बकरी म्हणू का मग? मला शेळी म्हणायला सोपं जातं. बकरी म्हणे मी बोगड्या थोडा अरेला प्रॉब्लेम येतो माझा. मग काय म्हणू सांगा तुम्ही? बकरीचा म्हणजे हौसाच भाऊ द्या मला. तुम्ही बकरीच म्हण, आम्हाला ऐकून ते काय येते. पण बकरी हा एका गडगंज श्रीमंताची बकरी मिळाली. भरपूर श्रीमंती होती. 8,500 रुपयाची बकरी मिळाली. किती रुपयाची? 8,500ची बकरी मिळाली. गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली, पाटलाची बकरी मिळाली. मी पाटील हे फक्त श्रीमंत आहे म्हणून ते नाव लावलं, नाही तर पदाचा याचा काही संबंध येत नाही. आल्यास तो निवड योगायोग समजावा. बघा, हे सगळं काल्पनिक आहे, पण झालं खरं एखाद्या वेळेला तर मग ते योगायोग समजायचं त्या गोष्टीला. त्या पाटलाची ती बकरी मेली, वाऱ्यासारखी बातमी गावात पसरली. मोबाईलला स्टेटस. श्रीमंताची बकरी होती ती, गरीबाची थोडीच होती. श्रीमंताची बकरी. अनिल बुवा मोबाईलला स्टेटस, आमचं काळीज हरवलं. बकरी श्रीमंताची होती. देवा तू चुकलास. एकाने ते फोटो त्या बकरीचे जोडून आणि लगेच गाणं. काय लिहिलं होत नशिबात कसा तुझा रे गाणं. सर्व गावात वाऱ्यासारखी बातमी. गाव नाराज झाला. रे पाटलाची बकरी मिली. 8,500ची बकरी. हे पाटलाच्या दारात गर्दी. पहिला गेला. पाटील, काय बकरी होती पाटील? तुमच्या बकरी सारखी बकरी आपल्या धरणगाव तालुक्यात नाही.
जिल्ह्यात नव्हती अशी बकरी. काय बकरी पाटील? तो बाजूला झाला दुसऱ्याचा. पाटील काय बकरी होती? काय बकरीचे शिंग होते पाटील. तुमच्या बकरीचे शिंग बघितले का हरणाची आठवण यायची. वा वा काय बकरी होती पाटील. पाटील काय बकरी हो. बकरी म्हणजे बकरी पाटील. काय कलर तुमच्या बकरीचा एक नंबर. चौथाला पाटील काय बकरी हो. काय बकरी पाटील. आम्ही मागच्या दाराला असायचो, तुमची बकरी पुढच्या दाराला आली तरी कळायची हो. मागच्या दारापर्यंत तुमच्या बकरीचा वास यायचा पाटील. बकरी श्रीमंताची. ऐका ना, बकरी श्रीमंताची. श्रीमंतीचं बळ हे संपत्तीचं बळ आहे. काय बकरी पाटील. बकरी म्हणजे बकरी. 3 दिवसांनी गेलं. 3 दिवसांनी पाटलाच्या जवळ. पाटील ओ पाटील, अहो बकरी गेली 3 दिवस झाले तुमची. पाटील म्हणले अरे आता काही राहिलं नाही, कुत्र्यानी काही ठेवलं नाही तिथं. पाटील लय वाईट झालं ओ, बकरी गेली लय वाईट झालं. पाटील अहो बकरी तुमची मेली. 3 दिवस झालं माझी बायको जेवत नाही. बकरी म्हणजे बकरी होती पाटील. तुमची बकरी मेली 3 दिवस माझी बायको जेवत नाही. पाटील म्हणजे यार पण तुझ्या बायकोला न जेवायला काय झालं. तुमची बकरी गेली. अरे हो आम्ही जेवायला लागलो ना सगळं. पाटील अहो तुमच्या बकरीचे उत्पाद तेवढे होते आमच्या. पाटील बायकोचा एवढा जीव होता बकरीत. तुमची बकरी सकाळी सकाळी आमच्या दारात यायची. तुमची बकरी दारात आली का बायको मांडणीचा तांब्या घ्यायची, पळत पळत जायची, पाय अडकावायची, चहाला दूध काढून घ्यायची. 3 दिवस झाले चहाला दूध नाही पाटील. बकरी गेली 8,500ची आणि येणाऱ्या पाहुण्याला चहा पाणी झालं 12,500ची. श्रीमंताची बकरी गेली. पण या जगात पैशावाल्याला किंमत. संपत्तीचं बळ पाहिजे. गाव जमा झालं महाराज. त्याच गावामध्ये गावाच्या बाहेर त्या पाटलाच्या शेतामध्ये एक परिवार राहत होता. पती आणि पत्नी दोघं राहत होते. फार गरिबी होती. सालानी त्या ठिकाणी होती. सालच म्हणतात ना, कायमचं राहण्यासाठी दिलं शेतातलं काम करायला. साल महिने घातले. तो त्या ठिकाणी तो आणि त्याची पत्नी त्या ठिकाणी कामाला होती. त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाले. संतती नव्हती त्यांना. आणि महाराज 8 वर्षानंतर त्यांना मुलगी झालेली होती. ती मुलगी आज 4.5 वर्षाची होती. 4.5 वर्षाची मुलगी होती. अरे त्या मुलीकडे बघून जीवन जगायचे ते. गरीबी होती. फाटलेले कपडे. अरे 2 साड्या एकत्र करून त्या माता माऊलीने शिवून मग त्या साड्या घालाव्या. इतकी गरिबी, इतकी गरिबी. एकुलती एक 4.5 वर्षाची मुलगी त्या झोपडीमध्ये कोपीमध्ये राहत होते महाराज, शेतामध्ये. आणि त्या मुलीला जीव घातलं. झोपी लावलं 10 वाजता. आणि शेतामध्ये कामाला दोघं पती पत्नी गेले. 11 वाजले, 11:30, 12 वाजले तरी मुलगी उठत नाही. महाराज पत्नीला त्यांनी सांगितलं जाग आपली छकुली का उठत नाही तेवढी बघून ये बरं. का उठली नाही पोरगी आज लय शांत झोपली. बाप शेतात काम करत होता. त्या पत्नीला पाठवलं. गेली महाराज त्या पत्नी गेली. त्या मुलीची आई आली. बघितलं मुलगी झोपलेली होती. शरीर काळं पडलं होतं तिचं. तिच्या तोंडातून फेस येत होता. माने खाली हात घातलाय त्या माता माऊलीने. तिला उठून बसवलं. मुलगी मान धरत नाही महाराज. अरे काय झालं माझ्या मुलीला. रडाय सुरुवात केली. आहो चला आपली छकुली कशी करती बघा. पळा लवकर, चला लवकर. अरे हातामधला विळा टाकलाय ते आणि पळत आलाय गडी तिथपर्यंत. तो बघितलं मुलीकडे. अरे शरीर काळं पडलंय तिचं. तिच्या तोंडातून फेस येतोय. मुलगी मान धरत नाही. बापाने बघितलं तिच्या हातापायाला. पायाकडे बघितलं. पायाच्या अंगठ्याला सर्पदंश झाला होता. आणि त्या सर्पदंशाने त्या एकुलत्या 4.5 वर्षाचा मुलीचा अंत झाला होता. जगात राहिली नव्हती हो मुलगी. दोघही पती पत्नी रडायला लागले. गावापर्यंत आवाज गेला. कोणीतरी येऊन बघितलं मुलगी गेली. हे गावात सांगितलं आपल्या शेतात तो राहत नाही का सालाने. त्याची मुलगी गेली, त्याची मुलगी गेली. गावभर चर्चा झाली. त्याची मुलगी गेली. व गावातलं एकही त्याच्या दारात गेलं नाही. अरे श्रीमंताची बकरी मेली. सर्वांनी गर्दी केली. गरीबाची एकुलती एक नवसा सायासानी झालेली मुलगी. कोणी तिथपर्यंत गेलं नाही. 4 वाजले. गावातलं कोणी गेलं नाही. 5 वाजले, 6 वाजले. 6 वाजता त्या पत्नीने म्हटले खाओ किती वेळ बसणारे.
किती वेळ गावाची वाट बघणारी. अहो आपल्या मुलीचं दुर्भाग्य एकच आहे, आपली मुलगी आपल्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येण्याच्या ऐवजी पाटलाच्या घरी बकरी म्हणून जन्माला आली असती ना तर तिचा मृत्यू झाला याची काळजी लोकांनी केली असती. या मुलीचं एकच दुर्भाग्य आहे की आपल्या गरीबाच्या पोटी जन्माला आली, तिचा अंत्यविधी करावं लागेल. त्या मुलीला दोघा पती पत्नीने उचललं, त्या शेताच्या बांधाला एक खड्डा केला, त्या खड्ड्यात त्या मुलीला ठेवले. महाराज मायबाप माफी मागताय, माफ कर छोकुली, आम्ही आमच्या जीवनात कमी पडलो. आम्ही जर श्रीमंत असतो तर गावाने आमच्या दारात भेटण्यासाठी गर्दी केली असती. एक दुर्भाग्य तुझं बाळा, तू आमच्या गरीबाच्या पोटी जन्माला आली, गावातल्या कुणालाच तुझी काळजी वाटली. माणसाकडे संपत्तीचं बळ पाहिजे गड्या. या जगात माणसाला नाही, पैशावाल्या माणसाला किंमत धनवंता लागी. सर्व मान्यता आहे जगी, पैसा तेरो तीन नाम, परशा परशु परशा. ती नाव पैशाची माणसाची नाही. जर पैसा असेल तर, पैसा नसेल तर लोक त्याला परशा म्हणतात, थोडाफार असेल तर लोक त्याला परशु म्हणतात, पण गडगंज श्रीमंती असेल तर लोक त्याला परशुराम पाटील म्हणतात. म्हणून संपत्तीचं बळ पाहिजे, शारीरिक बळ पाहिजे नसेल, कौटुंबिक नसेल, सत्तेचं नसेल तर माणसाकडे चौथं बळ पाहिजे राजूवा संपत्तीचं. आणि संपत्तीचंही बळ नसेल तर माणसाकडे पाचवं बळ पाहिजे बुद्धीचं. बुद्धीला फार महत्व आहे. या जगामध्ये ज्ञानी माणसांची पूजा होते. राजाची पूजा त्याच्या गावात होते. राजाची पूजा कुठे होते? त्याच्या राज्यात होते, त्याच्या देशात होते. परंतु विद्वानाची पूजा कोणत्याही देशात गेला तरी विद्वानाची पूजा होते. स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाची पूजा तिकडे सगळे. मला एक सांगा, माझ्या गावचे सरपंच साहेब आहे, फार मोठा अधिकारी त्यांचा, पण त्यांचा अधिकार कुठपर्यंत आहे? गावकर. तुमच्या गावचे सरपंच त्यांचा अधिकार, पण तुमच्या गावातला एखादा विद्वान मुलगा असेल, अधिकारी झाला असेल तर त्याचा अधिकार, तो कलेक्टर असेल, तो मोठ्या पदावरती असेल, त्याचा अधिकार, तो जिथं जाईल तिथं त्याची पूजा आहे. आता धीरेंद्र शास्त्रींचा इथं बॅनर लागलेला आहे. कुठले ते? त्यांची पूजा कुठं होणार? विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाची पूजा सगळीकडे होत असते, राजाची. म्हणून माणसाकडे बुद्धीचं बळ पाहिजे. याच बुद्धीच्या बळाचा दृष्टांत तुकोबारांनी गाथा दिलाय. वाघे उपदेशीला कोला, सुखे खाऊ द्यावे मला. वाघाने कोल्याला उपदेश केला. काय उपदेश केला ऐका. वन विभागाच्या लोकांनी एका वाघाला पिंजऱ्यात बंदिस्त केलं. वन विभागाच्या लोकांनी, वाघाने जास्त तो माणसं खायला लागला म्हणून वन विभागाच्या लोकांनी मामा त्या वाघाला पिंजऱ्यात बंद केला. 15 दिवस वाघ पिंजऱ्यात बंद होता. मी बुद्धीचं बळ सांगतो. वाघाला चहा नाही, नाश्ता नाही, जेवण नाही, पाणी नाही, काही नाही. 5 वाजले 99, 15 दिवस झाले वाघ उपाशी. वाघ भुकेने व्याकुळ होता. जाऊ दे आपल्या ठेवा दे, काय बाहेर निघायचं काही कारण नाही. बघा 15 दिवस झाले वाघ उपाशी होता, भुकेने व्याकुळ झाला, पण कोणी खाल्लं नाही. 15 दिवसानंतर त्या वाघाचं पिंजरा इथं आणि त्या गेटच्या तिथं महाराज तो कोला चालला. वाघाने कोल्याला बघितलं, आवाज दिला, ओ कोली दादा, ओ कोली दादा. वाघाने आवाज, कोला लांब होता ना म्हणून आवाज. कोला असं इथं असं एवढं मोठ्याने आडायचं काही कारण नव्हतं. म्हणजे ओ कोला म्हणजे कोला लागतो. आता मी तुम्हाला कोला कुठं सांगितलं होतं आधी? लांब सांगितलं. मग त्याला असंच बोलावं लागेल ना, असं कोल्या इकडे ना, असं कसं काय झालं? लांबचा कोला. जसा प्रसंग आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचा का सांगा, त्या आवेशात सांगावं का सांगावं? मग त्या आवेशात सांगावं. छत्रपती शिवाजी महाराज हातात तलवार घेऊन बसलेला घोड्यावरती निघालाय घोडा, घोडा निघालाय, तलवार होती राजाच्या हातामध्ये. आणि अन्नाची तुळस वाचली पाहिजे, मंदिरावरच्या कळस राहिल्या पाहिजे, माझ्या माता मौल्याची आबरू वाचली पाहिजे. यासाठी यासाठी आणि वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची स्थापना केली. तुम्हाला छत्रपती शिवाजी माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असा सांगा. नाही तर इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा, हे तुम्हाला डिलीट करावं लागलं बरं ना. इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा
अन्न सांगायला नमुना उभं राहिला बाई शिवाजी महाराजांनी हातात महाराज गोड्यावर बसले अशा प्रसंग उभा केला पाहिजे. लोक म्हणतात चिंतन मांडा तसं काय चालायचं महाराज. कोला दादा कोल्याने माग ओळून बघितलं आपल्याला दादा कोण म्हणून बघितलं वाघ दादा म्हटलं आपल्याला वजन वाढलं आपलं. आला महाराज कोला काय म्हणता वाघ दादा. वाघाने आपण हसले कोले दादा ओ कोले दादा 15 दिवस झाले या वन विभागाच्या लोकांनी बंदिस्त केलं. चहा नाही नाश्ता नाही जेवण नाही पाणी नाही काही नाही 6 वाजले काही नाही 15 दिवस झाले भुकेने भूक लागली मला. तुमचे उपकार होतील या पिंजऱ्याच्या बाहेर काढा माझ्यावरती फार उपकार होतील. कोण म्हणतं वाघ. आता कोल्याला अक्कल पाहिजे. वाघ किती दिवसाचा उपवास आहे मग बाहेर आल्या आल्या पंगत आहे गेली. पहिला नंबर कोणाचा ते कोला म्हटलं दादा म्हणल्यावरती फॉर्मल येऊन गेला ना. पण कोला म्हटलं आता काय करायचं. कोला म्हटलं इथं कुलूप आहे म्हटली वरती चावी उडी मारली चावी काढली कुलूप उघडली कडी उघडली गेट उघडली. मी इकडे काय झालं माहिती का मग वाघ आले यायला जागा दिली. मी आडवा उभा राहिले वाताच काय बाहेर येईल गेट असं उघडली गेट उघडलं वाघ बाहेर आला माणूस. वाघ बाहेर आल्यावर त्याने मग तो त्या कोल्याला म्हणतो कोल्या दादा गेला कोल्या. हा वाघ दादा काय माणसाच्या जीवाचा भरोसा आहे. कोला म्हटला क्या भरोसा आहे इस जिंदगी साथ देती नाहीये किसी का. सांग कोल्या या जगात कोण कोणाचे. कोला म्हटला नाही कोणाचे कोणी तुझे नवे रे कोणी अंती जाशील एकला प्राण्या माझे. सांग कोल्या हा देह कोणाचा आहे. कोला म्हटला देह हे काळाचे धन कुबेराचे हे देह मनुष्याचे काय आहे. सांग कोल्या आई कोणाची. कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईल या. सांग कोल्या माणसाला मारायला किती वेळ लागतो. कोला म्हटला मासी पाक पाखांडी तव हे सरे जळी बुड बुडे देखता देखता. सांग कोल्या माणसाला मारायला किती वेळ लागतो. कोला म्हटला पाहत उंदीर घेऊन जाय बोका कैसा काळ लोकांनी तसे. सांग कोल्या सांग किती संसार केला तर आपलं काय होईल. कोला म्हटला किती करशील संसार नरदेह मानेला. सांग कोल्या सांग बायका पोरं कोणाचे कोणाचीच नाही कोणाचीच नाही अजिबात नाही. कोला म्हटलं हे सगळे अभंग प्रमाण दाव्याचे मोतीचे. याच्यात वाढदिवसाचं बाळसाचं हे काहीच ये ना. एखादा अकल्प आयुष्य येऊ द्यायचे नेमकं याचं म्हणणं काय. मग कोल्याने विचारलं वाघ दादा तुमचं म्हणणं काय. म्हणजे काहीच नाही. तू मेल्यावर काय होईल म्हणजे मी मेल्यावर माझ्या देहाची माती होईल आणि मेल्यावर देहाची माती होण्यापेक्षा तू जिवंतपणे कुणाच्या कामी आलात काही वाईट आहे का. म्हणजे नाही मेल्यावर मातीच होणार आहे ना. मग जिवंतपणे कोणाच्या कामी आलं तर वाईट आहे का. तुमचं काय म्हण. माझं एकच म्हणणं आहे तू मेल्यावर तुझ्या देहाची माती होईल आणि तू जर आता न पळता तू जर माझ्या पोटात गेला तू जर सुखाने मला खाऊ दिलं तर तुझा जन्म तरी चांगला जाईल सफल होईल तुझा जन्म. माती झाल्यापेक्षा माझा उदरनिर्वाह आता होईल माझी शुद्धानिवृत्ती तर होईल. कोला म्हणला आता आता पळाया जावं तर जंगलात सत्ता कुणाची वाघाची. सत्तेचं बळ कोणाकडे वाघाकडे. बरं पळायला जावं तर शारीरिक बळ कोणाकडे वाघाकडे. आता करायचं काय. कोल्याने एकच उपाय शोधला. कोल्याने वापर केला कोणत्या बळाचा बुद्धीच्या बळ. सर्व प्राण्यांमध्ये चतुर प्राणी बाळा कोणता कोला. कितीला दाजी तुम्ही हा तूच दाजी. हा कोण दाजी येतं माहिती का बहीण दिली तू दाजी. आठवीला आहे आठवीला. मी 4थीला असताना मला ती धडा होता चतुर कोला होता.
आता नाही, आता ती येणार नाही, ती चतुर्कला ते गेला. आपल्याला मला चांगल्या कविता ते तुमच्या वाट्याला शेर आला, तो धावून आला काय आहे का नाही. आपल्याला गेम आहे भूत मी खेळी न पांग सारी आहे का नाही. अजून खबरदार टाच मारणे झालं पुढे आहे का नाही. शिवरामी सरदार मला आहे का नाही. कविता होता, हे गीत होती. आता आहे ना कविता, बगड्या बगड्या हे आता तुला असं आहे ती पोर नको का मग. कविता भारी होती. याच्या नाही बंधन आले नाही. हो एवढं मोकळा असतं तर मग लईच मोकळा असता. बघा म्हणजे महाराज कोल्याने विचार केला, आता बुद्धीचा वापर केला पाहिजे. कोला पुढे झाला, विचारलं वाघदादा, हो वाघदादा किती वाजले. पावणे हो वाघदादा बिंदास का. आजपर्यंत माझ्या जीवनाचा खरा अर्थ कोणी सांगितला नव्हता. एवढे उपकार झाले तुमचे. मी मेल्यावरती माझा देह मातीला जाणार हे तुम्ही सांगणार येत नाही. मला बिंदास का वाघदादा. खरं जीवनाचा अर्थ कळाला बस. आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार. मला बिंदास का वाघदादा. फक्त माझी एक अंतिम इच्छा तेवढी पूर्ण करा. खोल्याला वाघ म्हणे इमोशनल नको करूया. तेरे लिए जान हाजीर आहे. काय म्हणणं आहे तुझं. म्हणजे काय नाही वाघदादा, मी आलो तसा विचार करतोय. हा एवढा मोठा पिंजरा, त्याचा एवढूसा दरवाजा, याच्यातून तुम्ही मध्ये कशी गेले एकदा जाऊन दाखवा. याला बुद्धी म्हणतात. वाघ म्हणलं हे बघ एवढीच इच्छा आहे ना. हा पाय जवळ घेतला, हा जवळ घेतला, हळूच मध्ये गेले. जसा वाघ हळूच मध्ये गेला, कोल्याने गेट द्वारा तोडलं, कडी लावली, कुलूप लावलं, चावी खिशात घातली. म्हणजे काय वाघ आहे. कीर्तन तर लय भारी करीत. आम्हाला सांगतो ना, कौनाचे मायबाप, कौनाचे गणदूत, मृग जळ. अरे तुला पिंजऱ्याच्या बाहेर काढलं होतं, तू काय केलं ते सांग. काय केलं तू. जिसे पाना था उसको अरे मोकळं केलं होतं ना तुला या बंधनातून. पण तू काय केलं. तू स्वतः मुक्त होता परी बळे झाला. स्वतःला अडकून घेतलं. हे बघा कोल्याने कोणत्या बळाचा वापर केला. बुद्धी. 5 बळ सांगितले तुम्हाला. माणसाकडे शारीरिक बळ असावं, नसेल कौटुंबिक असावं, सत्तेचं असावं, संपत्तीचं असावं, 5वं बळ बुद्धीचं असावं. किती बळ झाले. 5 बळ झाले. मग तुकोबर आहे तुमच्याकडे या 5 बळांपैकी कोणतं बळ. शारीरिक बळ म्हणावं तर तुम्ही त्या मंबाजी बघवासाव्याला विरोध केला नाही. कौटुंबिक बळ म्हणावं, अभंग शपथ. कौटुंबिक बळ म्हणावं तर एक शपक अभंग आहे बघा. माझ्या माय बापे बरे नाही केले आणि पदवी बांधिले भिकाऱ्याच्या. म्हणजे पत्नी देखील तुमच्या विरोधात होती. तुमच्याकडे कोणतं बळ नाही. शारीरिक कौटुंबिक बळ नाही. बस सत्तेचं बळ म्हणावं तर सत्तेचं बळ जर म्हणावं तर गावातल्या लोकांनी तुम्हाला गावाच्या बाहेर काढून दिलं. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भिक कोण. म्हणजे सत्तेचं बळ नाही. आणि संपत्तीचं बळ म्हणावं तर तुम्ही स्वतः म्हटले आम्ही सदैव
आम्ही सदैव सुडके तो संपत्तीचे बळ नाही. मग महाराज बुद्धीचा मी तो अल्पमतीहीन किंवा कर्महीन मती मंद बुद्धी. मग तुम्ही बलवान झालात कसे? तुकोबाराय सांगतात मी माझ्या बळाने बळीवंत झालो नाही, मी त्या देवाच्या अंकित होऊन बळीवंत झालो. कोणत्या बळात? देवाच्या. बळिया माझा पंढरीराव, जो हा देवाचाही देव त्याच्या अंकित होऊन. मग बळियाचे अंकित आम्ही झालो, त्याचं पद आम्हाला मिळालं. कसं काय मिळालं? तुम्ही ज्याच्या अंकित होऊन सेवा करता त्याचं पद आपल्याला मिळतं. आता मी तुम्हाला विचारतो, आपल्या गावामध्ये डॉक्टर साहेब आहे का? आहे. मला सांगा, डॉक्टर साहेबांच्या पत्नीला काय म्हणता तुम्ही? ते डॉक्टर नाही का? नाही. पण काय म्हणता तुम्ही? का म्हणता? कारण की त्या डॉक्टरच्या अंकित होऊन जीवन जगतात म्हणून त्यांना पदवी कोणती मिळाली? डॉक्टरी. वकिलाच्या पत्नीला वकिली, मास्तरच्या पत्नीला मास्तर. बरोबर आहे का नाही महाराज? सरपंच साहेबांच्या पत्नीला सरपंच. बरोबर ना? का? त्यांच्या अंकित होऊन सेवा करतात म्हणून त्यांचं पद प्राप्त झालं. महाराजाच्या पत्नीला महाराज. तिला विचारा हरिपाठ पाठ आहे का? महाराजाचाच पाठ नाही, तिचं काय घेऊन बसतो? पद ते अंकित होऊन सेवा केली ना, अंकित होऊन सेवा केली तर ते पद आपल्याला प्राप्त होतं. तसं मी त्या देवाच्या अंकित होऊन त्याची सेवा केली, ते पद मिळालं. ठीक आहे महाराज, पद मिळालं, पण त्याच्या बळावरती तुम्ही काय केलं? तुकोबाराय सांगतात जो प्रपंच चांगल्या चांगल्याला सुटला नाही, मी त्या संसाराला लाथ मारली. दुसरं लाथ जो प्रपंच चांगल्या चांगल्याला सुटला नाही ना, मी त्या संसाराला लात मारली. लाताळीला संसार. अजून काय केलं? केला षडवर्णीचा मार्ग 6 वर्म्या घालवल्या. देहाच्या दोन्ही, मनाच्या दोन्ही आणि प्राणाच्या दोन्ही. देहाच्या 2 वर्म्या जन्म आणि मृत्यू या 2 वर्म्या घालवल्या. मनाच्या दोन्ही हर्ष आणि दुःख या 2 वर्म्या घालवल्या. आणि प्राणाच्या दोन्ही क्षुधा आणि तृष्णा या 2 घालवल्या. केला षडवर्णीचा मार्ग. अजून काय केलं? मी जनाचा त्याग केला,
मी तनाचा त्याग केला, मी धनाचा त्याग केला. जन तन धन केले नाही समान. मी जनाला किंमत दिली नाही, मी तनाला किंमत दिली नाही आणि मी धनाला किंमत दिली नाही. जन तन धन केले, यांना गवताच्या प्रमाणे किंमत दिली. ठीक आहे महाराज, हे सर्व काही केलं, याचा फायदा तुम्हाला काय झाला? आता शेवटची भैरवी कोण म्हणते? मी म्हणताय का? कोणी म्हणा, फक्त मी म्हणा म्हटलं का कोणी म्हणा, फक्त सगळ्यांनी संग म्हणणार. मी म्हणा म्हटलं का सगळ्यांनी कसं नाही, त्याचा तुम्हाला अभंगाचा भाव लावून मी म्हणा म्हटलं का लगेच नाही. तुकोबा याचा फायदा काय झाला? तुकोबा सांगतात त्याचा फायदा मला आता झाला. कधी? तुका म्हणे आता. कधी? आता आम्ही मुक्तीच्या माथ्यावरती जाऊ बसतो. पण कधी? बळ्याचे अंकित. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माथा. आम्ही झालो बळीवंत. फायदा? तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माता. लाखाळीला संसार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माता. केला षडवर्मीचा मार्ग. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माता. जन तन धन केले तृणाई समान. फायदा? तुका म्हणे आता. म्हणा आता.
Oh